जामखेड तालुक्यातील खर्डा पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे मोठी कारवाई करत गुटख्याची वाहतूक करणारा टेम्पो पकडून तब्बल 41,41,848 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे। या कारवाईत एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे। या कारवाईमुळे गुटखा तस्करी करणाऱ्या मोठ्या साखळीचा उलगडा होण्याची शक्यता व्यक्त केली आहे। ही कारवाई अन्न सुरक्षा व मानके अधिनियमातील तरतुदीनुसार करण्यात येत आहे। या प्रकरणात एका आरोपीला पकडण्यात आले असून इतर आरोपी फरार आहेत। फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे। सदरची कारवाई अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक मुमका सुदर्शन, अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैभव कुलवर्गी, कर्जत विभागाचे उपविभाग पोलीस अधिकारी सुजित कुमार क्षीरसागर, खर्डा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उज्ज्वल सिंह राजपूत तसेच PSI अशोक खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे। कारवाईत पोलीस हवालदार संभाजी शिंदे, पोलीस हवालदार इंगवले, पोलीस हवालदार नागरगोजे, पोलीस कॉन्स्टेबल मस्के, पोलीस कॉन्स्टेबल बडे तसेच इतर पोलीस कर्मचारी सहभाग घेतला होता। या प्रकरणातील फरार आरोपींचा शोध घेतल्यानंतर गुटखा पुरवण्याची साखळी आणि या अवैध व्यवसायामागील इतर व्यक्तींची माहिती समोर येण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे खर्डा पोलिसांच्या या धाडसी कारवाईकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले असून गुटखा माफियांचे धाबे मात्र दणाणले आहेत। खर्डा पोलिसांनी केलेल्या या मोठ्या कारवाईचे परिसरातील नागरिकांकडून कौतुक केले जात आहे। जातेगाव रोडने निघाला होता। त्या टेम्पोला अडवण्यासाठी आम्ही नाकाबंदी जातेगाव फाटा या ठिकाणी लावली होती। सदरचा टेम्पो हा पोलिसांनी इशारा करता देखील थांबला नाही। त्यानंतर माझ्या पोलीस पथकाने PSI खेडकर, पोलीस हवालदार शेंडे, पोलीस हवालदार इंगोले, पोलीस हवालदार नागरगोजे, पोलीस कॉन्स्टेबल मस्के, पोलीस कॉन्स्टेबल खाडे आणि पोलीस कॉन्स्टेबल बडे आणि माझे इतर स्टाफ पुणे होमगार्ड यांच्या मदतीनं सदर टेम्पोचा पाठलाग करून तो पोलिसांना चकवा देण्यासाठी तेलंगशी रोडला मध्ये घुसल्यानंतर त्याला पकडण्यात आलं आणि ती टेम्पो पोलीस स्टेशनला आणल्यानंतर त्याच्यातून जो एकूण गुटख्याचा मुद्देमाल होता विमल पान मसाला आणि विमल तंबाखू असा गुटखाजन्य पदार्थ एकूण 41,41,848 रुपये किमतीचा मुद्देमाल आहे। सदरचा मुद्देमालाचा सविस्तर पंचनामा केलेला आहे आणि जे संबंधित आरोपी आहे यांच्या विरुद्ध आता गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे। सदर आरोपींविरुद्ध BNS कलम आणि अन्न सुरक्षा मानके अधिनियमानुसार पुढील कारवाई करत आहोत। सदरची कारवाई आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याचे माननीय पोलीस अधीक्षक श्री मुमका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच ॲडिशनल SP श्री वैभव कुलवर्गी सर आणि आमच्या कर्जत विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सुजित कुमार क्षीरसागर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आता गुन्हा दाखल करून पुढील कारवाई करत आहोत आणि याच्याशी संबंधित पुढची फॉरवर्ड लिंक आणि बॅकवर्ड लिंक म्हणजे हा माल कुठून आणला होता आणि कुठे त्याची विक्री करणार होती याची सविस्तर तपास करणार आहोत। काही आरोपी आमच्या कस्टडीत आहेत, त्यांचा तपास करून पुढील तपास करणार आहोत।